मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं विद्यार्थिनींना होत असलेल्या कथित त्रासाच्या प्रकरणानं मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. विद्यार्थिनीला त्रास होत असल्याबाबत शिवसेनेचे नगरसेवक सागर वनखंडे यांनी आवाज उठवला. शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी शिक्षक विवेक कुरणे यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. 3 जणांच्या चौकशी समितीनं आपला अहवाल अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याकडे दिलाय. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलाय. तसेच शिक्षक विवेक कुरणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिली आहे. मिरजेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील एका विभागातील शिक्षकाकडून विद्यार्थिनींना लक्ष्य करून वारंवार संपर्क साधणे, रात्री उशिरा फोन करणे, शिक्षणाबाहेरील विषयांवर संभाषण करण्यास भाग पाडणे, तसेच वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे असे गंभीर प्रकार होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची गंभीरता ओळखत सागर वनखंडे यांनी तातडीनं पुढाकार घेत थेट महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधला आणि सविस्तर लेखी निवेदन सादर केले. त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे प्रशासनावर तात्काळ दबाव निर्माण झाला आणि संबंधित व्यक्तीची त्या विभागातून बदली करण्यात आली. मात्र ही कारवाई केवळ औपचारिक आहे, पूर्ण न्याय देणारी नाही, असं स्पष्ट करत वनखंडे यांनी संबंधित शिक्षक विवेक कुरणे यांची मिरज शहरातूनच बदली करण्याची ठाम मागणी केली आहे. संबंधित शिक्षकांनी पुन्हा असा त्रास दिला किंवा इतर शिक्षकांच्या बद्दल अशी पुन्हा तक्रार आली तर तोंडाला काळे फासवून सिव्हिल आवारातून धिंड काढू, असा इशारा नगरसेवक सागर वनखंडे यांनी दिला होता. विद्यार्थिनींना त्रास होत असलेल्या त्रासाबद्दल संबंधित शिक्षकाची चौकशी लावण्यात आली होती. 3 जणांच्या चौकशी समितीचा अहवाल अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याकडे देण्यात आलाय. हा अहवाल पुढील कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आलाय. दरम्यान शिक्षक विवेक कुरणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.